हॅलो फ्रेंड, आत येऊ? चिंगी कोण आलं ग? छोटे मालक तुम्ही इथे? हो, तुम्हाला भेटायला आलोय. या ना, आत या ना. चिंगे, तुझ्यासाठी चहा चपाती ठेवली बघ, जा खा. मी तुम्हाला देवळात भेटायला बोलवलं होतं, तुम्ही नाही आला म्हणून मी चालू. तुम्ही बसा ना, बसा तुम्ही, मी पाणी आणते. पाणी नकोय मला. तुम्ही आधी मला सांगा, तुम्ही देवळात भेटायला का नाही आलात? अहो, कुठल्या तोंडाने येऊ तुम्हाला भेटायला छोटे मालक? माझ्या विरुद्ध एवढा मोठा पुरावा सापडल्यानंतर मी कसं तुम्हाला आणि बाईसाहेबांना सांगू की मी काहीच केलं नाही म्हणून? माझ्यामुळे तुमच्या घरात वाद नको, आणि माझ्याविषयी आता कोणाचंच मत चांगलं नाही बघा. त्यामुळे तुम्ही मला मदत केलेली बाईसाहेबांना चालणार नाही. त्या आई आहेत तुमच्या, त्यांच्या मनाविरुद्ध नका वागू तुम्ही. त्या चिडतील तुमच्यावर. त्यापेक्षा तुम्ही लांब राहा यापासून. हं? अहो, मी तुम्हाला मदत करतोय म्हणजे आईच्या विरोधात जातोय असं तुम्हाला कोणी सांगितलं? उलट तुम्ही निर्दोष आहात हे मी जर आईला सिद्ध करून दाखवलं तर ती खुशच होणार आहे. मला ना ह्या सगळ्याच्या मुळाशी जायचंय आणि जे सत्य आहे ना ते लोकांसमोर आणायचं. पण या सगळ्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. त्यामुळे प्लीज त्या दिवशी जे काही घडलं असेल ते तुम्ही मला सांगा. अहो ऐका माझं, मी खरंच सांगते, मी नाही चोरी केली, मी नाही चोरी केली. अशी रडत होती ती. म्हणजे समजा तोरा उतरला, म्हणजे वाड्यावर जो काही रंग चढला होता ना त्याचा बेरंग झाला, बेरंग. आणि तुमच्या बाईसाहेब काय म्हणाले मग? अहो, रट्टे वडले, रट्टे. हंटरचे नाही हो, शब्दांचे. अहो अंकुश भाऊ, असे उदास होऊ नका तुम्ही. बाईसाहेब जसं बोलल्यात ना, ते शब्द पण हंटर पेक्षा काही कमी नव्हते. अक्षरशः झांझाच उतरवल्यात तिच्या, झांझा. धक्के मारून हकलायचं तेवढं राहिलं होतं. नाही म्हणजे बाई माणूस म्हणून बाईसाहेबांनी थोडस नमतं घेतलं, पण वाड्यावरून हाकलून दिलं तिला. तू चांगलं काम केलंस, चांगली बातमी आणलीस. हा, कशाला आता गावी जा 1-2 दिवस. बायकोला हवी ती साडी घेऊन दे. म्या इथूनच चूम मध्ये निघू का? नाही, आधी वाड्यावर जा. बाई साहेबांना काहीतरी खतरनाक कारण देणे तर त्यांना डाऊट येईल. होय 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 होय, येतो म्या. अंकुश भाऊ, नाही म्हणजे तुमच्या संग काम करायला लई बरं वाटतंय. येऊ. रमा, ही तर सुरुवात आहे. अजून बराच जळता कोळसा ओलांडायचा आहे तुला. प्लीज तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा. त्या दिवशी जे काही घडलं असेल, त्याच्या आदल्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी जे काही घडलं असेल ते मला सविस्तर सांगा. वय सांगते सगळं.
याची हिम्मत सुद्धा करू नकोस. जे काही घडलं ते समजा सांगितलं बघा तुम्हाला, आणि त्यातला शब्दन शब्द खराय. तुम्ही म्हटलेलं पण पटतंय मला. अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो ना, तेवढाच तो सहन करणारा बी असतोय. त्यामुळं म्या चोरी केली नाही हे पटवून द्यायला जीवाचं रान करीन म्या. तुम्ही काळजी करू नका. जे सत्य आहे ते मी सगळ्यांसमोर आणेन, आणि तुम्ही निर्दोष आहात ते मला माहिती आहे, आणि ते मी सिद्ध करून दाखवेन. हा शब्द आहे माझा. त्यामुळे डोंट वरी, मी आहे तुमच्या सोबत. येतो मी. छोटे मालक, थँक्यू. बाय फ्रेंड. बाय. असू दे असू दे, कर अभ्यास. हं? केवढा आळणी झालं हे. आणि चपाती बघ, रमाच्या चपात्या किती मऊ असायच्या. आणि वरण पण वेगळंच लागतंय. तू कधीपासून जेवणाला नावं ठेवायला लागलीस तेजू? या आधी पण असंच असायचं ना? स्वयंपाकाच्या आधी जसं हवंय ना तसं सांगत जा सरलाला. बनवेल ती तसं, आणि तीही चांगला स्वयंपाक बनवते. समजलं? जेव आता. अगं आई, मी जेवणाला नावं नाही ठेवते. रमा किती छान बनवायची एवढंच सांगते. तेजूताई, भाजी वाढू का? नकोय मला, झालं माझं जेवण. मी काहीतरी ज्यूस वगैरे घेईन. बाईसाहेब, मला 2 दिवस गावी जावं लागेल. का रे, काय झालं? बाईसाहेब, माझी आई लय आजारी आहे हो. तिला सारखा तापी येतोय जातोय. रातच्याला तर तिच्या जीवाला घर लागते बघा. माझी लहान पोरं लय घाबरले तो. आणि माझ्या बायकोला तर काय करू काय नाही असं झालंय. मला गावी जाऊ द्या बाई. ठीक आहे, जा तू. तुला काही पैसे वगैरे हवेत का? तेजू, हा आई. त्याला 2000 रुपये दे. अरे बापरे, गावाचं ग्रामदैवत प्रताप दादा इथे. माझं सोड, तू इथे कसा? मी इथे समाजसेवेच्या ध्यासानं आलो. समाजसेवा? बर, नक्की काय करणार आहेस तू? आम्ही काय गरीब लोक छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करतो, एका व्यक्तीपासून, स्टेप बाय स्टेप. कोणती? जिला तू कामावरून काढून टाकलं, म्हणजे आता आम्हालाच तिची मदत करणं भाग आहे ना. कुणी आपल्याला काहीही म्हणू, पण गावातल्या बाया बापड्यांवर अन्याय झाला ना की माझं काळीच तुटत रे. सहनच होत नाही. आफ्टर ऑल यू नो माय केअरिंग नेचर. म्हणून रमाला मदत करायला, तिला काम द्यायला चाललोय. हे होतं माझं. तू इथे कसा? ते तुला सांगणं मला गरजेचं वाटत नाही. अरे कर ना बिंदास, असं काय लपून छपून. अरे खुल्लम खुल्ला करायची असते समाजसेवा. तू सांगणार नाहीस हे मला माहिती आहे, तरी सुद्धा तुला विचारतो, तुला हे सगळं कोणी सांगितलं? काय कोणी सांगितलं? रमानी चोरी केली हे की तिला कामावरून काढून टाकलं हे? दोन्ही बद्दल. कसं आहे ना प्रताप, आमच्या अंगणात पडलेला पीस हा गावच्या कबुतराचा आहे की बाहेरच्या कबुतराचा, यावर पण आमचं लक्ष असतं. आता ओळखून घे की. कसं आहे ना, गावची खबर आम्हाला पण ठेवावीच लागते जाधव. ठीक आहे. ठीक आहे तर ठीक आहे. तर आजच्या या ठिकाणी तुमच्यामुळे आम्हाला ही समाजसेवा करायची संधी मिळाली, त्याबद्दल आभारी आहोत.
येतो. वो कहते हैं ना, नेक काम में देरी नहीं करते. ह्याला कसं समजलं असेल की रमाला चोरीच्या आरोपामुळे कामावरून काढलं म्हणून? कोणी सांगितलं असेल? मामी आलीस तू? होय. काय ग काय ग चिंग कुठे गेली आणि घरात एवढी शांतता कशी? अगं इकडे शेजारी पिंकीकडे गेली, येईलच इतक्यात. आई ग रमा काय झालं? अगं मामी मी लई विचार केला बघ, हा पर एक पक्क ठरवून टाकले आता. काय बी झालं ना तरी बाईसाहेबांची एकदा जाऊन बोलायचं बघ. नको, काही उपयोग होणार नाहीये. का ग असं का म्हणतेस? अगं मी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी, पण ते काय ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. मला म्हणाले तुला काम सोडायचं असेल तर तू पण काम सोडून दे, मी दुसरी बाई बघते. काय असं म्हटलं त्या? बोलल्या ना मग बोलल्या ना अगं मग सोडून दे ना काम. आई असल्या फुकट फाकटच्या धमक्यांना भीक नाही घालायची आपण. ही मोठी लोकांना असेच असतात, बडाघर आणि पोकळ वासा. ते सोडून. जीव सोडून हा मग मी नोकरी सोडून देते, रामाची नोकरी गेलेलीच आहे. तू कुठलेही उद्योगधंदे करू नको. मग काय करायचं? तुझ्या बापाच्या एकट्याच्या जीवावरती सगळ्यांनी जगायचंय? हा आणि खायचं काय? आई अगं कशी बोलते ग तू? हा मी काय असं फोनवर खेळत बसणार आहे का घरात? शोधतोय ना. जाऊ दे, तुम्हा लोकांना ना चांगलं काही सांगण्यात मुद्दाच नाही. पाहिलं हे असं आहे, एक जण धड नाही इथं, सगळेजण टोक गाठायला बघतायत. मध्ये कुणाला धरायलाच नकोय. सांगायला गेलं ना की टांगायला करून टाकते. याच्या नादात विचारायचं राहून गेलं. काय म्हणत होतीस मग अशी तू? मामी अगं मी समजू शकते की बाईसाहेब माझ्यावर चिडले असतील म्हणून, आणि हे सगळं झाल्यावर ते माझं ऐकून घेतील नाही घेतील मला ठाऊक नाही. पण हे सगळं घडत असताना मी प्रयत्न केला होता त्यांच्याशी बोलण्याचा, पण त्या लई रागवल्या होत्या. कोणाचं बी काहीच ऐकून घेत नव्हत्या, म्हणून मी आम्ही काही बोलले नाही. पर मग उद्या असं नको व्हायला की मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्नच नाही केला, म्हणून म्हंटल ग, बाकी काही नाही. नाही खरंच बरोबर आहे तुझं. एकदा जाऊन बोलच तू. नाही मला नाही जमलं बोलायला, पण तू बोलण्याचा प्रयत्न कर. आपण काही बोलू नये असं नकोच व्हायला. विरोबाला प्रार्थना आहे की त्याने तुला निर्दोष म्हणून साबित करावे आणि ते बाईसाहेबांना पटू दे. काय रे, काल दिवसभर बाहेर होतास, रात्री घरी उशीर आलास. हो, एक महत्वाचं काम होतं. बर आई, मला तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना मग. आई तुला खरंच असं वाटतं का ग की रामाने चोरी केली असेल म्हणून? म्हणजे तुला सगळं समजलं तर? हो, काय म्हणणं आहे तुझं? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मंदिरात तुझा चांदीचा छल्ला, चाव्यांचा जोडका जी मुलगी प्रामाणिकपणे परत करते ती कशी काय चोरी करू शकते? अगं बऱ्याचदा माझं वॉलेट, माझे पैसे डेस्कवर पडलेले असतात, त्या तिथे आवरायला येतात, कधीच एक पैसा इकडचा तिकडे होत नाही. ते सोड, तू दिलेलं प्रेमाचं बक्षीस सुद्धा जी नाकारते ती कशी काय चोरी करू शकते? प्रताप, पैसा बघितला ना की करोडपती लोकांचे डोळे सुद्धा फिरतात. ते ब्रेसलेट तिच्या पिशवीत सापडलं. तिने ते स्वतः दाखवले. आणि एक मिनिट, हे सगळं तुला कसं कळलं? तेजूने सांगितलं. तुला पण काय गरज होती? कशाला छोट्या छोट्या गोष्टी तुला येऊन सांगायच्या? आई, आणि आणखीन एक,
मी सरला मावशीच्या सुद्धा घरी जाऊन आलो आणि रमाला भेटलो. काय? हो, कारण मला मनापासून असं वाटतंय की त्यांनी चोरी केलेली नाहीये. तुला किती वेळा सांगितलंय मी प्रताप, आपला आब राखून वागत जा. आपण कोण आहोत ह्याचं भान विसरू नकोस. तुझं एकदम बरोबर आहे आई. पण इथे कोणावर तरी अन्याय झालेला असताना आपण आपला आब आणि स्टेटस राखलं पाहिजे का? अगं, गावात कोणावर अन्याय झाला तर आपण सगळे त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतो. ह्या तर आपल्या घरात काम करत होत्या, सरला मावशीच्या नातलग आहेत, आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आपण काहीच विचार करायला नको. काही कोणावरती अन्याय वगैरे झाला नाहीये. जे काही झालंय ते सगळ्यांच्या समोर झालंय. सूर्यप्रकाशा इतकं सगळं अगदी स्वच्छ आहे. हा, आता तू जे डोळ्याने पाहिलंस त्याच्यावरच फक्त तुला विश्वास ठेवायचा असेल तर तू नक्कीच ठेव. पण त्यांचं आतापर्यंतचं वागणं बघता मला तरी असं नाही वाटत. आणि आई, मी जर चुकीचा निघालो ना तर तू म्हणशील ते मी करेन, आणि तू म्हणशील तसं मी वागेन. मी आता चोरी केली नाहीये, मग कोणी केली असेल? मला कोण फसवत असेल आणि का? मला फसवून कोणाला काय मिळणार आहे? नाही, मी अशीच गप राहिले तर बाईसाहेबांना वाटेल मी आज चोरी केली. उद्या मी बाईसाहेबांना जाऊन भेटणारच आहे. उद्या वाड्यावर जाऊन मला माझी बाजू मांडलीच पाहिजे. नमस्कार प्रताप दादा. अहो, अशी आडवी कशाला घालायची गाडी? सरळ अंगावर घालायची ना. आणि बारकी गाडी कशाला? चांगला मोठा ट्रक घेऊन यायचं होतं. नाही, मला एक कळत नाही, तुम्हाला एवढी वणवण करायची काय गरज होती हो? मला फोन करायचा, मला बोलवून घ्यायचं होतं. तू काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळतंय का? चांगलंच कळतंय मला. आधी माझ्या बहिणीचं लग्न लावून दिलं, मग रमावर चोरीचा आळ घेतला. आता माझंच काय ते वाटोळ करायचं राहिले ते करा. काय करता? का घरदार जाळून गावाबाहेर काढता आम्हाला? सांगा ना, काय करणार आता? ते पूर्वी राजे महाराजे बाहेर पडायचे ना शिकारीला, तसं तुम्ही आता घर बसल्या आमची शिकार करताय. नाही, पायातल्या वाहना पायात ठेवणारी माणसं तुम्ही. तुमचं तरी काय चुकतंय? मला करा, वाटोळा करा आमचं. झालं? नाही, तुझं बोलून झालं का? आता मला सांग, रमावर चोरीचा आळ घेतला आणि तिला वाड्यातून बाहेर काढलं, ही गोष्ट तू अंकुशला का सांगितलीस? नाही, कारण ही गोष्ट फक्त वाड्यावर आणि तुमच्या घरीच माहिती होती. ये बात नाही. चोरीचा आळ तुम्ही घ्यायचा, कामावरनं तुम्ही काढायचं, आणि उत्तर आम्ही द्यायची. मी नाही सांगितलं कोणाला. काही झालं तरी घरातल्या गोष्टी घरातच ठेवतो मी. माझ्या बहिणीबद्दल असं बाहेर वाईट कसं बोलेन मी? आणि काही झालं तरी बोलणार नाही मी. तुमच्या वाड्यावरच कोण फुटरे ना ते शोधा आधी. बाईसाहेब, बाईसाहेब, रमा, तुला सांगितलं होतं ना वाड्यावर यायचं नाही म्हणून, तरी तू आलीस. मी तुमचा शब्द मोडला जी, मला माफ करा. पर बाईसाहेब, तुला सांगितलं होतं इथे यायचं नाही. निघ इथून आत्ताच्या आत्ता. बाईसाहेब,
अहो एकदा ऐकून तर घ्या. असं समजा की आज माझं शेवटचं म्हणणं मांडायला आली मी. बोल पटकन. भाईसाहेब, मी खरंच चोरी नाही केली हो. प्रत्येक चोरी करणारा हे असंच म्हणतो, अगदी पकडला गेलात तरी. आता म्हणतेस चोरी नाही केली, मग म्हणशील मला कामावर घ्या. नाही जी, असं मी काहीच म्हणणार नाही. पण आता माझ्यावर जो चोरीचा आरोप होऊन कलंक लागलाय ना, तो घेऊन मी आयुष्यभर नाही जगू शकत. हा सगळा विचार तू चोरी करण्याआधी करायला हवा होतास. पण भाईसाहेब, मी आज जर का चोरी केली असती तर तो कडा मी माझ्याच पिशवीत का लपवला असता? मी दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी लपवला असता ना. मी आज ती पिशवी तुम्हाला का दाखवली असती? त्या पिशवीतून मी तुम्हाला वेगळं काय पण दाखवू शकले असते. मी खरंच सांगते भाईसाहेब, मला यात कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करते. तू केलेला चोरीचा आरोप दुसऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न करू नकोस रमा. आणि तुझं बोलून झालं असेल ना तर निघ आणि पुन्हा इथे येऊ नकोस.